पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत हे उभे झाड पाल पाल शांत आहे सावल्या मुखाने बहुता तो आहे डोहाच्या खोल तळाशी अमृत पसरली पाहिजे निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गुळगुळ हे काय गाईज आता आपण इथे रात्रीची खेळ चाळी खेळणार आहेत. मला एक मोठी बाई दिसली पुढे असे केस लांब होते पायापर्यंत केस होते काला चेहरा होता लाल साडी तुमची कृपा असू दे फक्त वरद असतं तेव्हा आमच्या बस लग्न लावायची जिम्मेदारी पाहिजे भाऊ लग्न लावू तुझा नको मॅटर चालू खंजीर बिंजीर घेऊन येशील तिथं नको खंजीरची गरज नाही कुठं होईल ते लग्न ते जायचं. हाय मित्रांनो, आता आम्ही चालले आहोत कुठे केदारनाथला. तुम्ही शॉपिंगचा तर बघला. आता तुम्हाला आजपासून रोज ब्लॉग पडत जाल आणि रोज तुम्हाला मजा बघायला भेटेल. आम्ही कुठं चालले आहोत, कसा चालले आहोत आणि किती कॉस्टिंग लागतं, काय लागतं, कोणतं हा ऑफिशियल चॅनल मालक हे आहेत ब्लॉग चॅनलचे आणि बनवणारे पण हेच आहे. आणि तुम्हाला लवकरात लवकर ब्लॉग येईल ही गॅरंटी योच देईल. कारण की असं नको नको लवकर दे ना, मित्रांना आपल्या वाट बघत असतात आपल्या ब्लॉग. कल्याणवरून ट्रेन आहे, दर्शन वगैरे घेतलं मंदिरात, त्यांच्या आई बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघतोय केदारनाथला. उत्तराखंडमध्ये काय काय बघायला ते आम्ही दाखवलेलं आहे. आता भरपूर गर्दी आहे. आता ट्रेन चालू होईल. हे कोणतं भाषण देते, भाषण असू दे, भाषण नाही, माहिती देणं आपल्या मित्रांसाठी याच्यासाठीच आपण ब्लॉग करता. आणि ट्रेन आहे आपली, चला कल्याणवरून आजची ट्रेन आहे, लवकरच आपण कल्याणला भेटू. चला बाय. टिटवाला आता 15 दिवसात आपण भेटू परत. काय कुणाल, चला बाय 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 बाय. नाही नाही 4 बॅगी वरती बसता मग बॅगी 4 बसतील वरती. नाही एक नाही ते आतमध्ये टाकू ना, ते आपल्याला गरजेचे आहेत ना. काही आमच्या बॅगा बघा कशा खराब झाल्या, कारण की यावेळी यांच्या नवीन बॅगा द्या आम्ही गाडीच्या टप्प्यावरती टाकणार आहे. टाकू ना, बस का भाई. कारण की हे बघा पूर्ण बॅग ना 3 वेळेला केदारनाथला लावून 3 वर्ष झाले तिला. माझी बॅग तरी सलामत आहे. आता यांची बॅग आम्ही टपावरती टाकणार आहे, कारण की यांची बॅग व्हायला नाही, त्यांची बॅग किंवा वाट आम्ही अशी लावणार आहे. सगळ्यांच्या बॅगची वाट लावायला घेतली आम्ही. नाही बघू जसा ड्रायव्हर बघा तसा बॅगी ठेवू नाही का. हा पुन्हा नाही झालं पण आम्ही घेऊन चाललो. हा नाही नाही मेला नाही. आवाज आहे बघ. पाकिटात पैसे बिशे आहे का बघ. हा पाकिट बिकिट मोबाईल असेल तर घे. मोबाईल असेल तर घे. जोडीला खर्च तरी व्हायला पैसे बिशे असतील गोली घेतले काही अशा लोकांना भरायला जे आमच्याशी रडतील. एक गोली पण घेतले. फक्त काळजी घ्यायची नाही तुम्ही, बाकी नाही. कालच्या किडनी पण काढू आपण. काढू ना, बस काय किडनी किडनी ऑलरेडी खराब असेल. काळजी असं ना बरोबर. चल हमारे साथ जुड़े हैं सबके चहेते
क्या है आपका लाभ? सूरज भगत. म्हणजे मिनी आपण त्याचा अरे भगत आहे तो. भगत आहे सॉरी आडनाव भगत आहे. आडनाव भगत आहे. आणि हे आहेत उपाध्यक्ष आमचे उमेश भोईर. त्यांना कॉन्टॅक्ट करा या नंबरला आणि पैसे मागा. आणि सर्व नियोजन ना यांच्या हातात हा. असतात. त्यांचा अजून गाडी बिडीवाल्याचा याचा नंबर आयडी वरती आहे. याला कॉन्टॅक्ट करा आणि याच्यावर पैसे मागा ट्रिप साठी. आणि हे आमचे आहेत खजिनदार साहिलजी भोईर आणि हे आमचे नवीन सदस्य झालेत देवेश भोईर. तर आता आपण निघणार आहे पण आपली गाडी झालेली लेट पण गाडी झालेली. आणि मेन म्हणजे आता आपण अध्यक्षांना दाखवूया. अध्यक्ष हे बघा अध्यक्ष आमचे. देशाची काय इज्जत होतं बघा. नाही आम्ही इज्जत करू. अध्यक्षांचे आयडी बघू शकता. ट्रिप प्लॅन हिरो तर दिसलाच पाहिजे ना भाई. आणि कोणाला पैसे पाठवायचे असतील तर या बारकोडवर पाठवा. रेल्वेचा बारकोड आहे. रेल्वेचा नाही कंस्ट्रक्शन वाल्यांचा आहे नाही का. कल्याण स्टेशनावर आहे आम्ही. गाडी लेट झाली वाटतं ना उम्या. गाडी लेट झाली ना मुंबईवरून अजून निघाली नाही. अजून अर्धा पाऊण तास जात. डायरेक्ट कल्याण स्टेशन आहे. अजून अर्धा तास ना कन्फर्म अर्धा तास लागेल. आणि लेट पण थेट मागच्या वेळी सारखा 2.5 दिवस नाही लागणार. उमेश यावेळी 2.5 दिवस नाही ना लागणार. ते मागच्या वेळी सारखा चालू केलं का? हो चालू आहे. मजा घेतो. अरे तो नाही का उभी असेल बाबा आता जवळ घेतो तसा वाला असं जवळ घ्यायचा. इथं मजा चालू आहे. अशीच तुम्हाला ट्रिपची इन्फॉर्मेशन सगळी गाडी किती खर्च येतो काय सगळा खर्च तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवण्यात केला. जर काही तुम्हाला आमच्या सोबत फिरायला यायचं असेल तर अध्यक्षांना उपाध्यक्षांना कॉन्टॅक्ट करा. आणि इंस्टाग्रामवर पेज आहे. इंस्टाग्रामवर मला इच्छुक असेल आम्ही फक्त केदारनाथ बद्रीनाथ नाही अजून बाहेर पण आम्ही फिरतो तर इंस्टाग्रामला फॉलो करा. इथं खाली तुम्हाला दिसत लिंक टाकून देऊ आम्ही त्याच्यावर फॉलो करा आणि तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाऊ. हा युट्यूबला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तुमच्या एक सबस्क्राईबने आमचे मोटिवेशन वाढत जातात. कृपया करून करत राहा. हा चला बाद झाला लढायला लागला आमचा. आतापर्यंत युट्यूब साठी खूप खर्च करणारा माणूस एकमेव माणूस कुणाल बोरसे. 3.5 एकर जमीन काही पैसे अजून चालू नाही झालं नाही का. सपोर्टच नाही भेटत तुमचा आम्हाला. सपोर्ट करा आम्हाला. फुल सपोर्ट आहे. अरे आपल्याला आपल्या गाईचा पण पाहिजे ना. मित्रांचा तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे फॅमिली तुमच्या मित्रांना नाही तर कोणाला पण सांगा. सर्वांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. चला हे बघू शकता. आता नाश्ता बिष्टा आणले आम्ही. हेल्दी आणले. चला डिरेक्ट आपण ट्रेन आल्यानंतर बसू आणि तुम्हाला ट्रेनचा डब्बा कसा येते दाखवू आपण. तर काही चला बाय बाय. लव यू. गाडी काही ट्रेनमध्ये चढतात आम्ही. जाम अरे का तिथं काय या पायऱ्या मस्त काय चला तिकडून जाऊया. झाला ना कुणाला इथे. फायनली आता आपण गाडीत बसलेलो आहोत. आता गाडीत बसलेलो आहोत आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती केदारनाथ बाबा की एकविरा माते की. चला एलकोट जय मल्हार. चला आता आपला प्रवास चालू झालेला आहे टिटवाला मार्गाने. आणि आता आपण डायरेक्ट नाशिक रोडला हे कमी स्टॉप घेणार गाडी आहे म्हणून आता फटाफट निघू आपण. टिटवाला स्टेशन दिसला तर कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करू. चला बाय. आपल्याला हँडल करता येईल तेव्हा कसं हँडल भाई सब लेवान देवान. मनी पॉवर. हे दोघे इकडे बसले आले
आता नाश्ता करू आपण. तुला आता नाश्ता करून घेऊ. भूक लागले. सकाळी चहा पिले डायरेक्ट निघलो. 6लाच निघलो. गाडी 8:30 नाही का. नाश्ता करायला या. नाश्त्याला वडापाव आहे आणि समोसा आहे इथे आणि हेल. हा मिसल पाहिजे मागवू का. चला नाश्ता करायला. आपण काय असं कशाला केलं. तू मुझसे बात करते हॅलो. आता बसलोय बाहेर बघू शकता. आता आमचं स्टेशन आलेलं आहे. स्टेशन गेला. आता एसीची लोक काय ट्रेन आहे. सॉरी बाय मिस्टेक झाली यामध्ये. एसीचा डबा आहे आमचा. दिसल काय बाई मुझे माफ कर दो. आणि ब्रिजवर रोज नाश्ता करायला बसतात. या ब्रिजवर बसतो आम्ही दररोज नाश्ता करायला. आणि आता नदी जरा घाण लागली सर. लोकांचं प्रदूषण गाडी चालवतो तुम्ही. ही लोक सगळी नदी तर खाली. टिकवाला स्टेशनला आलो. चैन केसाला लावायला लागली असते तुला. कुणाल आपल्या स्टेशनला आलोय आपण. मी नाही राहत इथं. तू नाही राहत. लीक नाही करायची. कॉलेज आले तर इथं पाहिजे. इथं मग तुझा ऍड्रेस कसा काय. आधी ती बिल्डिंग पडत आले त्याच्यात सगळी ट्राफिक होईल. चला झालेलं. पाणी पडतोय. पाणी मस्तपैकी पडतंय. काचा पण दिसेल तुम्हाला. क्लॅरिटी वाला आहे ना. पुढच्यावाले अजून क्लॅरिटी दिसेल काय कोणा. पुढच्या वेळी फक्त तुम्ही सपोर्ट करा आम्हाला. जितका जे शेअर करता येईल तेवढा करा. सबस्क्राईब करा. व्ह्यूज वाढवा नाही का कोणा. जे पैसे चालू आलं तर तुम्हाला अजून क्लॅरिटी आणि नवीन नवीन ट्रिप बघायला भेटेल. आणि ट्रिप जॉईन करायचं असेल तुम्हाला तर हा ना. खूप खर्च झालाय. सबस्क्राईब करा प्लीज. तुम्हाला नेक्स्ट टाइम कोणती ट्रिप असेल जॉईन व्हायचं असेल तर कुणालला किंवा उमेशला कॉन्टॅक्ट करा. आणि लवकरच तुम्हाला समजेल. ही ट्रिप संपली ना त्याच्या एंड ऑफला समजेल का नेक्स्ट ट्रिप कुठे आहे. आता जेवायला बसल्या आम्ही. झोपून बिपून उठल्या आणि आता जेवायला बसता. मी झोपलेल ना. आता इथं आमचा बघा वाजले किती जेवायला. हो ना. माझ्या मुलं सॉरी. माझ्या मुलं खूप टाइम झाला. माझ्यासाठी खूप थांबले. बघा पनीर चटणी आहे. पापडाची चटणी आहे. मेथीची भाजी आहे आणि शेजवान चटणी. आणि इकडे डबा अजून आहात. चला या जेवायला. आता आपला एक मेंबर बाकी होता तो आले आणि डायरेक्ट झोपले. भोपाळ मध्ये आले डायरेक्ट. तो डायरेक्ट झोपले. दमून आला तो डायरेक्ट झोपून घेतले. आमचा जिवलग मित्र आमचा माझा कामाचा जोडीदार आमच्या सोबत आलेला आहे. एकाच आणि भोपाळ ना आता गेला तेव्हा तो चढला. चालत्या गाडीत चढला म्हणून जाम दम लागला त्याला. असा दम लागले. असा दम लागला की लगेच झोपला तो. बॅग खाली ठेवली. त्याचा चेहरा बघायचा आहे तुम्हाला. ती बॅग ठेवली खाली ठेवली डायरेक्ट झोपून घेतला. त्याचा चेहरा तुम्हाला दाखवतो. एकाच फोनवर आलाय तो. एका फोनवरती आलाय. केदारनाथ आमचे मजलूब आहे. मजलू हाय कर. मजलू झोपू घे. झोप मजलू आहे झोप. मी काय बोलतो गाडीत भेटू त्याला. हा गाडीत जेव्हा निघू ना केदारनाथला जायला तेव्हा भेटू. काहीच त्याला झोपून देतो आणि तुम्ही आराम करेल. आराम करेल ना तो का नाही. आराम करेल. बिर्याणी एवढं झालं.
झोप रे मजनू झोप 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 झोप. गाईज हे सगळे लढतात, तू झोपले का काय झाले? काय नाही. जमतोय जमतोय. इथलं करा जायला लागेल रिटर्न. मजनू झोपलाय. मजनू झोपलाय आता व्यवस्थित. आता त्याला झोपू दे, खूप दमलाय तो. जेवण पण जाऊ द्या, जेवण करून आला आधी आहे. चला. ए त्याला पाय नको लावू रोशन. अरे पाय कुठं, तो कुठं लागलाय त्याच्या, लागला गेला तर उठेल तो नाही. चला आता आपण थोड्या वेळात नाश्ता करू, या जाऊ आणि मग डायरेक्ट झोपून जाऊ. एसी कशी बंद करू? एकदम मजबूत आहे रे, एकदम मजबूत आहे. ही बघा पोरा लढतात, पोरा लढतात इकडं. TMCचा आयडी घालतो तो वर्किंग आहे ना. शशिकांत दादा तू आला नाही, पण इथं तुझी आत्मा सोडून गेलास. आला नाही तो. काय बोलशील? कोण नाही तिथं. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा. भोळ्यानाथ आलो तुझ्या दारी, कोठे दिसे ना पुजारी. भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कोठे दिसे ना पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा शंकरा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा. पाणी पाडून झाला ना? काय कोणाला वाटतं तुला? इकडं पुढं पाणी पडतं, इकडं बघ पूर्ण खालूक जातं. आता आपण असं या पाणी पडतं, चांगलं वातावरण वाटलं म्हणून कुणाला चहाची आठवण आली. चहा घेतलाय लगेच. कुणाल, उमेश, आम्ही आता तिघांनी चहा घेतलं. हे दोघं झोपले, त्यांना नंतर उठल्यानंतर चहा घेऊ. चला. कसा आहे चहा कुणाल? म्हणजे पक्का पाणी आहे का? पाण्यासारखा पाणीच आहे. हा काय? फक्त चहा आणि नावापुरती सफेद, फक्त कलर दिसतोय. हे सगळं पाणीच आहे. ना 10 रुपयाला चहा. भारतीय रेल्वे टोपावर आहे बघ ना. ना नाव तरी नका खराब करू रेल्वेचा. चांगला द्या चहा कर बाई. चला. पाऊस जर पुढे पडत असेल तर तुम्हाला नक्की दाखवेल, कारण की हे बघ ट्रॅक बिक सगळं वळलं. पुढे 100% मला वाटतं पाणी पडत असेल. आताच पाणी पडलं इकडं, हे बघ भाऊ. हा भाऊ. गाईज इकडं पाणी पडतं, बघू शकता तुम्ही. मे महिन्यात बी पाणी पडतं. पूर्ण व्ह्यूज बघा. पूर्ण नदीला पाणी बी नाही, म्हणजे इकडं पाणी पडून झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी. इकडं बघू शकता पूर्ण खालूक खालूक झाली. पाऊस कदाचित बघायला भेटेल आपल्याला पुढं ना. हा उमेश? तिकडं पडतोय वाटतं. तिकडं पडतं उत्तराखंडला. आपल्या ड्रायव्हरने फोन केला ना. हे दोघं देवेश इकडे झोपलाय आणि इकडं दोघं झोपल्यात. म्हणजे रात्री आहे. रात्री काय वाटतं उमे तुला? रात्री नाईट करतो.
हा ते नाईट करणार आहात ना, आपण डे करणार आहोत. फुल भाजी बिजी लावली पण उमे इकडे बघ. वालाच्या शिंगा लावले. चला भेटूया पुढे. प्रवास चालूच आहे, असाच प्रवास तुम्ही बघून आम्हाला सपोर्ट करत राहा. आता खांडवा स्टेशन गेलाय, आता पुढचा जो स्टेशन येईल तो अपडेट करत राहील तुम्हाला. चला त्याची जागा इथं पण एवढा मुद्दाम ते का म्हटलं. जीने दो हमको, जिंदगी जीने दो, हमें भी हक है जिंदगी जीने का. थांब ना फोन गायब होईल ना असा. कोणाचा फोन आहे? गाईज चॅटिंग पकडल्यात आम्ही असं वरत राहिलो. चाय कॉफी टोमॅटो सूप. बोल रे. गेम खेळतो मी. बोल. GTA खेळतो. चॅटिंग पकडल्यात आम्ही असं वरत राहिलो. तुझी चॅटिंग दाखवू एक्झाम्पल. पोरीचा नादा पायी कुणालाचा वाया योगीला. थांब ना 1 मिनिट. लागू रे. काय दाखव. काय दिसलंच नाही मला. तुला कसं काय दिसल? आता तोंडात घालतो तो कॅमेरा. अरे पण तो डायरेक्ट आवाज आला पाहिजे ना तोंडात. चल आपण गाडीच्या बाहेरची शूटिंग घेऊ. चल ड्रोन शॉट घेऊ. चल तुमच्या होणाऱ्या बायकोचं नाव काय सांगा जरा. ड्रोन शॉट घेऊ. चल बाहेर. होणाऱ्या बायकोचं नाव सांगा मला. तू सांग पहिले. हा तू सांग पहिले. माझ्या होणाऱ्या बायकोचं नाव तुम्हाला माहित आहे? माझा अजून कन्फर्म नाही. तुझा अजून कन्फर्म नाही? सेट कन्फर्म नाही झाली. वेटिंग लिस्ट नाही. ते मी कन्फर्म करू देतो. फक्त नाव सांग. तुमची कृपा असू दे फक्त. वरच असतं तवा आमच्यावर बस. लग्न लावायची जिम्मेदारी माझी. भाऊ लग्न लावू तुझा. नको मॅटर. नाही लावलं तर तुझा तालवारी खंजीर बिंजीर घेऊन येशील तिथं. नको खंजीरची गरज नाही. कुठं होईल ते लग्न ते जायचं. माझ्या होणाऱ्या बायकोचं नाव माहिती ना तुला? चांगला माहिती. टेन्शन नाही. उद्याला काहीतरी गरज पाहिजे. काय तुमचे आशीर्वाद ठेवा बोलतो. ठेवू ना बस. कन्फर्म तिकीट नाही बोलतो. अरे आपण जाऊ का? पळू घेऊन येऊ. हा जेवून ये पळून. पाहिजे ती शेट बोलावं फक्त हिला आणायचे. लगे गाडी घेऊन जाऊ. ती शेट बोलावं फक्त हिला आणायचे. लगे गाड़ी घेऊन जाओ। जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे। उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा। पकडला होता या ट्रायपॉड मोठाला, ट्रायपॉड ठेवलं गवलाने, वाघ कुठल्या हारणी बरोबर बोलत होता ते समजलं असतं। वाघ आता घुसला असता,
वाघाची शिकार होता होता राहिली. वाघ कसं झाला तुला गाळात पिशवी भरून काजू आणलेत, सकाळपासून काजू देतोय. बागेन पिकलं ना काजू कोणाची रे बाजू. तुझा काय मला काही नाही काहीच नाही आमचं. आमचं काहीच नाही भाई. बघ आम्हाला वरचं शेत दिलेला मस्त एसीच्या जवळ. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत हे उभे झाड पाल पाल शांत आहे सावल्या मुखात भोवताल तो आहे डोहाच्या खोल तळाशी अमृत पसरली पाछाय निशब्द तरंग उठती अंधार चालले हाले आकार गुळगुळ हे काय गाईज. आता आपण इथे रात्रीची खेळ चाळे खेळणार आहेत. तुम्हाला बघूनच तुम्ही स्क्रिप्ट बघूनच तुम्ही विचार केला असेल रात्रीची खेळ चाळे काय असतील. तर आता आपल्या जीवनातील काही किस्से झाले असतील व किस्से ज्याच्या सोबत झालेत हे ते चेहरे आहेत. चेहरे दाखव. हा, हे असे चेहरे आहेत. प्रत्येक जण आपापले प्रत्येक जण आपापले किस्से सांगणार आहेत भूतांच्या गोष्टी. चला तर चालू होऊ द्या. पहिले साहिल भोईर पहिले त्यांचा किस्सा सांगणार आहेत. तुम्ही आता ऐका. चला. गाईज आता माझी बारी आहे. माझ्याबद्दल जी माझ्या कामावर झालेली घटना आहे सत्य ती सांगते मी तुम्हाला. सांगतोय. आता कसं मी माझ्या भाषेनं बोलतो ना नाही का. बरोबर आहे का नाही. आपण भले प्रदेश बदलणार आहोत पण आपण आपली भाषा नाही सोडायची. मला गर्व आहे आपल्या भाषेवर. मी काय सांगतो का अरे पहिले ना LFला ना तिथं ना स्मशानभूमी होती. मला ऐकायला आले पण तिथला आता मध्ये एक पोरगी होती ना ती तिच्या घालून ते वाटतं ते जीजस काय असतं ते क्रॉसफिट ते होता आणि तिच्या हातांना काय झालेलं माहिती का. तिच्या हातांना आपले ते काय तो घातलेला होता ना. तर मग काय तिने घातला आणि ती गेली माझं पिकिंग करायला सीझनला पिकिंग करायला गेली. त्यामुळे तिला अचानक काय झालं काय ती रेखत आली पिकिंग डेटची. त्यानंतर ही करत होती अशी करते सगळी म्हणजे टीम लिडर सगळं तिथं गेलं ना आणि सगळे तिथं गेलो. नंतर ती करायला लागली अशी नाचायला लागली ना उलट्या चांगल्या करूया त्या आणि तवापासून आहे ना ती नंतर आहे ना ती तिथून ना जशी धावत गेली ना ते टोटबीट असतात पण तिथं डायरेक्ट उडवत गेली. तिला लागलेला पण तेवढा तरी पण ती उडत गेली. मला जेव्हा मी बघला ना माझ्या अशा हवा नाही झाली ना बघू. नंतर ना एक गोडावर मध्येला एक होता म्हणजे तो बाबासारखा होता. तर त्याचा काय विषय आला तो गेला तिचा हल्ली कुंकू लावायला तिच्याला त्याने काय केलं माहिती तोंडात आहे ना आता गुला आता तिकला असेल तर तोंडात टाकला अशी पिसरली ना त्याला ना तिला इकडूनच्या तिकडे भेटली. आधी मी पळालो आम्हाला आधी सांगायला मला बोलतो तिने घरा फोन लावलेलं नंतर घरचा मी तुम्हाला नंतर सांगता ना एवढ्या ना असा वाटत ना भीती वाटत मग तेव्हापासून आहे ना मी सीझनला माझं ना गाणं नाही ना असा ना मी तिथं ऐकलं ना एवढं ना सांगताना ते हर्षलपेक्षा तर तिथलं जात ना बोलतं तुम्हाला माहिती आहे का बोलते इथं वेरोजचे इथं काय झाले बोलतं मागं नाही बोलू. तर तो सांगतो बोलते इथं बोलतं पहिले मुर्द गाराचं बोलू मुर्द गारून दे ना बोलू आम्हाला काय आमच्या नाही येत बोलू. अरे बोलतं हे असं नसतं बोलतं ज्याच्या याच्या असतं त्याच्या येतं पण असं असतं का उम्या राशीचं असतं. अरे पण आपल्या नाही बरं मी 1-2 वेळेला वाचाकल्या मागे जात नाही तसे 2-3 पोरा घेऊनच जाता मी बरोबर एकटाने जात. अरे किंवा आधीच हवा झालेली. अरे किती अशीला उतानी बितानी झाली लागली तवापासून मी जातच नाही. नंतर मी घरा पोहोचला असा झालेला. तर आता सांगतात तू नको घाबरू बोलतं आपली तर बोलतं लोक सुधरावाला येतं बोलतं त्या गोष्टी पण आपण कशाला घाबरायला बोलतं एवढंच झालेलं माझ्यावर. आणि या काही गोष्टी असताना या कधी खऱ्या पण असतात. माझा एवढाच बोलायचं आहे काय रे हा उम्या बरोबर. या गोष्टींवर पण विश्वास ठेवायचा कारण की देव आहे तिथं राक्षस पण आहे म्हणून. चला आता नेक्स्ट कुणाल बोलसे सांगतील तुम्हाला त्यांची कहाणी. एक खरा किस्सा झाला माझ्यासोबत. कुठे झाला असेल नाशिक मध्ये झालेला.
असा किस्सा झालता की तो डायरेक्ट माझ्या तू आता जसं बसलाय फेस टू फेस असा किस्सा झाला. काय झालं माहिती आहे का, मी इथं कल्याणवरून आमच्या घराचं काम चालू होतं आणि कल्याणवरून मी म्हणजे टेम्पोमध्ये आपला फर्निचरचा सामान वगैरे सर्व घेऊन फर्निचरचा सामान त्या टेम्पोमध्ये बसून मी चाललेलो गावी. ड्रायव्हर होता आणि माझे घरचे घरी होते, मी ड्रायव्हर सोबत चाललेलो. मी पुढं बसलेलो, ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि आम्ही रात्री कसं त्याचं टलवाईज असते ना, त्याच्यामुळे रात्री गाडी 12 वाजता निघाली इथून कल्याणवरून. मग गावाला जाताना विचार केला, चालतोय अर्ध्या रस्त्यामध्ये म्हणजे घुटीच्या पुढं नंतर त्र्यंबकेश्वरच्या तिकडे जाताना किती 3 का 3:30च्या दरम्यान बरोबर अचानक की बाई आली. म्हणजे डायरेक्ट त्याने टेम्पोचा ब्रेक असं मारला की त्याला असं वाटलं की कोण माणूस वगैरे आहे. आणि पूर्ण काळोख, आजूबाजूला पूर्ण जंगल, आजूबाजूला एक पण घर नाही आणि रस्त्याच्या बरोबर मध्ये त्या टेम्पोच्या एकदम आता येऊन सांगतात समोर ती बाई एकदम समोर आहे. आणि कशी बाई असेल, तिच्या हातात बॅटरी नाही, कंदील नाही. आता कोण कंदील बिंदील असतं बोललो असतं तर कुठली तरी गावाली बाई आहे, काहीच नाही. एकदम नवीन लुगडा घालून, पिवळा नवीन लुगडा घालून आणि घुंगड असा घातलाय, असं डोक्यावरती टाकलाय आणि तिचा चेहरा पण दिसत नव्हता, पाय दिसत नाही, चेहरा दिसत नाही, काही नाही. आणि तिने घुंगड टाकलेला आणि ती जशी डायरेक्ट आली तो ड्रायव्हर, मी मोबाईलमध्ये बघतोय, रील बघत होतो, ड्रायव्हर बोलतो हे बघ काय, मी बोललो काय, तो बोलतो हे बघ काय, मी बघितला, मी बोललो हिच्या आईची काय उडू बोलतो हिला. मी बोलतो तिला शिव्या घातल्या, हिला बोललो उडव. तो बोलतो नाही उडवता येणार, बोलतो हा काय प्रकार आहे तुमच्या गावी, बोलतो आता तो बोलला. नंतर त्या आम्ही घाबरलो, मी शिवी घातली, बोललो याची आजूबाजूला बसायची विसायची लफडा होईल तो, म्हणून मी तो साईडचा आपला विंडो आरसा लावून घेतला पटकन आणि तिला बघत बसलो. आता डायरेक्ट आरसा आहे ना आपला समोरची काच, त्याला तोंड लावला, बघतोय, बोललो इथं चेहरा बिरा तर दिसल, चेहरा पण नाही दिसत, चेहरा एकदम सफेद दिसत होता. म्हटलं ठीक आहे. नंतर त्याला बोललो साईडने काढ तिच्या, त्याने परत रिव्हर्स मारले, नंतरला त्याने गाडी तिच्या साईडने काढली. नंतर मी मागं बघितलं, डायरेक्ट गायब. आणि परत बोललो सरळ म्हणजे गावाला जायला फक्त अर्धा तास बाकी होता. मग नंतर घाट आला, घाटाच्या बरोबर पहिले परत रस्त्याच्या मध्ये कोणीतरी नवीन चपला ठेवली बाईच्या, गावाकडे कसे ते कोल्हापुरी चप्पल घालतात बाया, त्या रस्त्याच्या बरोबर मध्ये ठेवलेल्या लेडीजच्या. त्यांनी तिथे पण गाडी थांबवली आणि एकदम मध्यभागी ठेवलेलं ते 2 चपला, आणि तिथं मग गाडी थांबवली, तिथं पण त्या चपला बघितलं, नवीन चप्पल एकदम. आता मला सांग कोण ठेवेल चप्पल. हा बोलतो, याला बोललो बाबा तू नीट गाडी चालव, डायरेक्ट अचानक आली घाटामध्ये, तू मला टाकशील पलटी करून, नंतर कुठेतरी थांबव, असं करू का. मग आम्ही सकाळी काहीतरी 4 साडेचारच्या दरम्यान घरी पोचलो. मग नंतर वातावरण शांत झालं. असा माझा किस्सा आहे. आणि काही काही लोकांना खोटं वाटेल, पण ज्याच्यासोबत होतं त्यालाच माहिती. हा, ज्याच्यासोबत होतं ना त्यालाच माहिती. रिएक्शन प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच मी असं काहीतरी बघितलेलं, म्हणजे आपण कसं आपण कधी काय बघितलं नाही म्हणून आपण जास्त रिस्पॉन्स नाही दिला. मी डायरेक्ट शिवे घातले, बरं तिने ऐकली नाही, त्याचा होता माझा गेम. हा देवेश भोईर आहे, याच्यासोबत याचा इथं एक किस्सा घडलाय त्याच्यासोबत, एकदम भयानक किस्सा आहे, आमच्यामधून सगळ्यात डेंजर. ऐका आता त्या बघू शकता तुम्ही. एक दिवशी माझ्या रात्री 12:30-1 वाजलेले, मी हल्लीतून येत होतो आणि एक लास्टची ट्रेन होती, त्या ट्रेनमध्ये मी आलो. स्टेशनला आल्यानंतर मी उतरलो, रात्रीचे 12-1 वाजलेले, मी हल्लीतून आलेलो होतो आणि लास्टची ट्रेन होती. मी आलो बरोबर बसलेलो, कारण की नाचत होतो, मग थकलेलो. स्टेशन आल्यानंतर मी पब्लिक गेली पुढे आणि मी एकटाच राहिलो. रस्त्यातून निघालो मी, एक गाव होता ते, त्या गावाच्या बाजूला एक घर होता. त्या घरात मला माझ्या काकांनी सांगितलेलं की तिथं आत्मा एक होती, तिला जाळलेली, म्हणजे तिथून जास्त सावध आहे. मी तिथून रोजचा रस्ता होता मला जायचा, मी तिथून रोज जायचो. एक दिवशी अचानक मला तिथं एक बुटकी बाई दिसली. तिचे पुढे असे केस लांब होते, पायापर्यंत केस होते, काला चेहरा होता आणि अशी भयानक लाल साडी घातलेली ती. पुरी होती ती आणि ती मला बघत होती. माझ्या अंगाचा कापारा सुटलेला, मी काय करू काय नाही मला समजत नाही. रात्री पाठीमागं माझ्या कोणीच नाही, पुरा घाबरलेली, करू तरी करू काय. त्यात माझ्या पाठीमागं कोण नाही, पुढं कोण नाही, माझी पुरी फाटलेली. ती बाई माझ्याकडे बघत होती आणि शेवटी मी तिथं आता कापारा बाम भरलेला मला, मी काय करू मला समजतच नव्हता. मी तिथून पळायचा प्रयत्न करत होता, जसं मी पळत होतो ना तशी माझ्या मागं येत होती
दगडी फेकत होती. मी एकदा मागं बघितलं तर मी निघालेलो बाहेर, तरी ती माझ्या मागच येत होती. शेवटी तिने मला धरलेला. मी तिला बघितलं आणि त्यात म्हणजे खाली टाकून मी जात होतो. खूप मनातलं मला खूप लय घाबरलेलो होतो. तर काय करावं काय नाही सुचत नव्हतं. अंगाला फुल काटे बिटे सर्व काय मारत होते. पण मागे बघू नको असे सांगितलेले होते एकदा माझ्या वडिलांनी. मग मी मागे बघितलं नाही, पण मागून बारीक बारीक डग माझ्या अंगावर मारत होते. खूप खूप डगदा लागत होते, पण मी खाली मान हिंमत डोटून चालत होतो. आणि मी त्या रस्त्यातून चालत होतो. माझ्या पाठीमागून छोटी छोटी दगड कानाला लागले, पाठीमागं लागलं, तरी पण मी खाली मान टाकून हिंमत डोटून जात होतो. आणि मला अचानक आमच्या इथे एक देवारा दिसला. मी त्या देवारात जाऊन बसलो. तिथं बसलो आणि देवाला पाया पडलो. त्यानंतर मी माझ्या भावाला फोन केला, तो मला घ्यायला आला. त्याची कहाणी नंतर सांगतो मी. ती पुढची ते ओमी वर्सेस बाबा मध्ये बघलेलं ती भूतानी येत बाबा बोलते हे इकडे बोलत तसा किस्सा घे वाचता माहिती ना. ओमी वर्सेस बाबा बघले का? त्याच्या माहिती ना ती भूतानी असते ती काय करते, मामा काय करते चढू का. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तो सीन केला असता. फक्त बोललो असतो येऊ का, येऊ धरू का, तुला धरू कळला असता. काही झाला नसता. चला बघू आता नेक्स्ट रोशन भगत यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटेल कहाणी. चला. आता देवेशने स्टोरी सांगितली भूताची. त्या स्टोरीला तिथंच त्या स्पॉटला ही स्टोरी जॉईंट होते माझी. तिथंच घडली ही स्टोरी. आम्ही जिथं राहतो त्याच्या मागच्या बाजूला एक शेतजमीन आहे. तिथं UP बिहार वरून एक परिवार राहायला आलेला. त्यांचा लहान मुलगा वारलेला. तर त्यांनी तो मुलगा तिथंच त्यांनी वारला तर त्यांनी तिथंच त्याला पुरलेला. आणि ते राहणारे होते UPचे. त्यांनी पुरला तो महाराष्ट्रामध्ये. तर तो मुलगा वारल्यानंतर त्यांच्या दोन रूम होते तिथं. त्या रूम मध्ये वेगळी माणसं राहायची. तो तिथे येऊन काय बोलायचा, मला इथं कशाला गाडला, माझी जमीन तर मी इथं UP बिहारचा आहे, मला महाराष्ट्रात कशाला गाडलंय. आणि मग शेवटी मग त्यांच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करून वगैरे मग त्याची थोडी माती जिथं त्याला गाडलेला ती माती घेऊन मग UPला जाऊन ती माती तिथं त्यांनी काय क्रियाक्रम काय असतो तो केला. जो दिसलेला देवेशला तोच विषय हा, तोच भूत आहे. अशी स्टोरी होती. तोच आहे. म्हणजे तुला त्याचा स्टार्ट पॉइंट तुला माहिती होता का? हा, त्याला काही अशी स्टोरी होती ती. याच्या पुढचं कुणाल बोरशे बोलतील. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचे किस्से आपण सर्वांनी ऐकले. असे वेगवेगळे किस्से आपण बघितले. त्याच्यावरतून तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करा आपल्याला. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगू शकता तुमचे किस्से काय झालेत ते. आणि आता हे सर्व किस्से ऐकून मी तर खूप घाबरलोय. उमेश पण घाबरलाय. आता आपण आणि गाईज आता तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही झोपतो. उद्याचा ब्लॉग नवीन असेल. हा आपला पहिला ब्लॉग इथे संपन्न झालेला आहे. सबस्क्राईब करा. बॅकपॅक बडीज. आज आपण सर्व ब्लॉग संपवलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये एवढा झालेला आहे. आपण एवढा किस्सा विस्सा वगैरे सांगून वगैरे प्रत्येकाच्या जीवनात काय काय घडलेलं ते सांगलं आहे. आणि ना आता आपण ना हा ब्लॉग इथंच एंड करूया, जेणेकरून आपल्याला उद्या नवीन ब्लॉग तयार करता येईल. आणि उद्या तर हरिद्वारमधली मजा, सर्व मजा तुम्हाला बघायला भेटेल. हरिद्वारमध्ये काय काय आहे, कसं काय आहे, आणि ते तुम्हाला डेली ब्लॉग येतील.
मी याचा प्रयत्न करतोय फटाफट एडिटिंग वगैरे कुणाला सांगून. आणि आता बाय बाय, झोपा, उद्या भेटू.